ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या सत्रापासून पहिल्या चेंडूपासून ऐकतात त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय. ती इथे आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक हेच म्हणतो की एखाद्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आलोय की काय, ज्या प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय. तर गेम ऑन होते. पहिला चेंडू राजन पाटील P1च्या पहिल्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटने वळतोय. पहिलाच बॉल अपील त्या ठिकाणी झाली होती. लेग B4 साठी शफल झाले होते. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आता स्क्वेअर लेगला उचलला गेला. डीप मधून फिल्डर आले होते. पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. 2 फिल्डर्स फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ते आपण पाहिले पॉवर प्ले मध्ये गॅप फाइंड करणं बॅटर्ससाठी फार सोपं असतं. गोलंदाजासाठी खरं तर कठीण परीक्षा असते, कारण फक्त 2च फिल्डर बाउंड्री लाईनवरती प्रोटेक्शन करण्यासाठी असतात. इनफिल्ड क्लिअर केल्यानंतर सहजगत्या त्या बाउंड्रीज प्राप्त होतात. चांगली सुरुवात या ठिकाणी मी जरूर म्हणेल. खरं तर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता, परंतु 2 धावा तिथे मिळाल्यात RD ओव्हलीसाठी. शॉर्ट रनवे आहे. याही वेळी आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या जास्त बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करतोय. शफल जास्त होत आहेत, परंतु वेग भन्नाट आहे. भरपूर अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो क्रिकेट खेळाचा आपण विचार केला तर. हा प्रॅकर इथे लेंथ छोटी होती आणि त्या अखूट टप्प्याच्या चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलाय. चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये आली पब्लिक सारी फिरा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये आली पब्लिक सारी फिरा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. दमदार स्ट्रोक. सुरुवातीचे चेंडू आपण पाहिलेत, खरं तर सफल होत होते. याही वेळी सफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर गेले होते, परंतु इथे अखूट टप्प्याचा बॉल मिळाला आणि त्यावरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ह्याच चेंडूचा वेट करत होता. राजन पाटीलकडनं थोडीशी चूक झाली आणि क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका या फार महागात पडत असतात. दरम्यान नवनाथ म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फार मेहनत त्यांची देखील पाहायला मिळाली आहे राष्ट्रवादी चषक 2022 साठी. तसे कुठलेही कार्यक्रम म्हटलं तर तुम्हाला कष्ट हे घ्यावेच लागत असतात, मेहनती करावीच लागते ते यशस्वी कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी. यावेळी आता राऊंड द विकेटने जातील. सुरुवातीला 3 चेंडू आपण ओव्हर द विकेटने पाहिले. यावेळी फुल टॉस आहे. इथे देखील चांगला स्ट्रोक, परंतु फिल्डर आहे तैनात. डीप मध्ये स्क्वेअर लेगला प्रितेश पाटील त्या ठिकाणी सज्ज होता. खरं तर ह्या बॉलवर अपेक्षा होती मोठा फटका यायला हवा होता. थोडेसे स्वतःवरती देखील नाराज दिसत आहेत बॅटर जॉन्टी. त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि धावफलक एका धावेच्या मदतीने 9 वरती. RD ओव्हली विरोधात वीर तानाजी दापोडे अशी लढत आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडंसं बदल केलं जातं. एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन पाहायला मिळतोय. अतुलसाठी स्लॉक स्वीप. फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस वर फुल टोल वसूल केलं. षटकार. हे पाहूया आपण रिप्ले मध्ये. वाह, काय स्ट्रोक अटेंड केलाय. स्लॉक स्वीप. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट आता फार बदललंय. जेव्हापासून आपण पाहिलं लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट आलंय, तेव्हापासून गोलंदाजांसाठी कोणतीच लेंथ मी म्हणेल चांगली ठरलेली नाहीये. यॉर्कर लेंथवर सुद्धा काही बॅटर्स हेलिकॉप्टर अंदाजाने षटकार खेचतात आणि इथे तसंच काही पाहायला मिळालं. खरं तर लो फुल टॉस होता. फार चांगली स्वतःला पोझिशन त्या ठिकाणी तयार करून तो स्ट्रोक अटेम्प्ट केला होता. स्क्वेअर लेगच्या वरनं षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 6 धावेच्या मदतीने 15 वर जाऊन पोहोचले. चांगली स्टार्ट. नाणेफेकी हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना इथे मात्र चांगली लेंथ. झेलची संधी आहे का? मिड ऑफला बीट केलंय. चेंडू वेगाने आता फरार होतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. पेटून उठलेला धगधगता रान आहे. स्वच्छ साध त्यांचं राहणीमान आहे.
19 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फार चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळाली आहे. जयवंत पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. काय म्हणाल, जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाली आहे. प्रत्येक डावासाठी या ठिकाणी आपण विचार केला तर 5 षटकं दिली गेलेत. 2 ही पॉवर प्लेची षटकं आहेत आणि त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19. काय म्हणाल या सुरुवातीबद्दल? चांगली सुरुवात बघायला मिळते. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक प्लस पॉईंट जमेची बाजू आहे आणि काय फलंदाजी बघायला मिळते. 10 धावांवर खेळतोय अतुल. जॉन्टी खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर. खूप चांगली भागीदारी बघायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात बघायला मिळते RD ओवली या संघाची. आक्रमणाला निश्चित सुरुवात केली अगदी पहिल्या चेंडूपासनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. लोटा एनकडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. दीनानाथ आलाय. यावेळी आता दीनानाथला जरूर विकेटचा शोध असेल. एखादी विकेट या ठिकाणी घ्यावी लागेल धावा रोखण्यासाठी, धावांना ब्रेक आणण्यासाठी. खरं तर त्याचा शोध जरूर आहे. यावेळी मात्र फुल टॉस बॉल होता. रिव्हर्सचा प्रयत्न. इथे पहा तालमेलची कमतरता आहे. खरं तर फुल टॉस चेंडू होता. फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. तर शॉट थर्डमॅनला जो फिल्डर होता ती ॲक्टिव्ह होता. जसा चेंडू आला तसा एकाच ॲक्शनमध्ये त्यानं चेंडू थ्रो केला होता. धाव तिथे मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. जरूर कुठेतरी आता निर्धाव चेंडू टाकून विकेट्स घ्याव्या लागतील. डॉट बॉल असं आहे ना की तो बॅटरवरती दबाव वाढतो आणि त्या दबावामध्ये तुम्ही विकेट्स घेऊ शकता. तो प्रयत्न करावा लागेल. दीनानाथ त्या क्वालिटीचा बॉलर देखील आपण बऱ्याचदा पाहिलं. वीर तानाजी दापोडे संघामध्ये सातत्याने ते ओपनिंग करत असतात गोलंदाजीमधून. यावेळी दुसऱ्या षटकामध्ये आणले. 2 ओव्हर्स पॉवर प्लेच्या आहेत. 5-5 षटकं प्रत्येक डावाला दिली जात आहेत. खरं तर बॅटरने थोडीशी चूक केली यावेळी शॉट सिलेक्शनमध्ये. अन्यथा याही चेंडूवर चांगल्या धावा येऊ शकल्या असत्या ओवली संघासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. इथे सक्सेसफुल मिळाली आहे. चेंडूला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. कसली कंबर या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. धावसंख्या 23. या अगोदर देखील रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे अयशस्वी झाले फलंदाज. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र यश आले. फार चांगली सुरुवात या ठिकाणी मिळाली जयवंत पाटील. जी सुरुवात हवी होती कारण टॉस हारले होते. पहिल्यांदा बॅटिंग मिळाली होती आणि कुठेतरी आता टॉस हारल्यानंतर फायदा होतोय की काय ओवली संघासाठी असंच म्हणावं लागेल. निश्चितच समीर ठाकरे आपण पाहतोय 23 धावांची वेगवान भागीदारी बघायला मिळते. 2 सलामीवीरांमध्ये. जबरदस्त क्रॅकिंग बॅटिंग करताना दोन्ही सलामीवीर. आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय tenniscricket.in या वाहिनीवर. तुम्ही घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. फक्त टाईप करा राष्ट्रवादी चषक 2022. या सर्व सुविधा मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि तसेही आता सध्या तरी टेनिस क्रिकेट फार पुढे गेले. भरपूर प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटर्स आज जरूर त्याचीच एक पर्वणी निश्चित प्रेक्षकांसाठी असणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या रजनीमध्ये ठीक 8 वाजता बेस्ट वर्सेस बेस्ट टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वात मोठी रायव्हलरी ठाणे विरुद्ध रायगड. चौकार आलाय. कमबॅक करावं लागेल. दीनानाथ राईट आर्म राऊंड विकेट.
पुढे आले होते. हाकू टप्प्याचा बॉल थोडीशी लेंथ मागे केली. पाहिलं होतं की बॅटर पुढे येतोय आणि त्या ठिकाणी मात्र विकेट मिळवली आहे. चांगली प्लॅनिंग केली आणि त्या प्लॅनिंग नुसार या ठिकाणी विकेट मिळवले गोलंदाज दीनानाथनं. गुड बॉलिंग. संपुष्टात आले. जॉन्टी जोशी ज्याने एक षटकार एक चौकार आपल्या डावामध्ये दाखवला. एकंदरीत 11 या धावसंख्येचं ते योगदान त्याच्या माध्यमातून टीम ओळीसाठी लाभलं. धावसंख्या 23 वर पहिला फलंदाजी ते बाद झालाय. चांगली भागीदारी पाहायला मिळाली. त्यानंतर अधिक आक्रमक होण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. बॅटर डाऊन द ट्रॅक जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. गोलंदाजानं अगदी पाहिलं की बॅटर आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. लेंथ थोडीशी आखूट टप्प्याची पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेंथवर हा विकेट पाहायला मिळाला. बॅटची टॉप एज घेऊन यष्टांच्या मागे चेंडू आला होता. फार चांगली जजमेंट त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. अजय त्या ठिकाणी होता. नेक्स्ट मॅच झरीमरी काटे विरुद्ध पिंपलास 11 या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघ कर्णधार 5 षटकांच्या समाप्तीनंतर पवाद पाव टॉस बॉक्स मध्ये आपल्याला यायचं आहे. न्यू बॅटर मोनिश बोलत तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. अतुलसाठी थोडासा वेग कमी केला. फिंगर रोल केले. चेंडूवरती पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने चेंडू मूव्ह झाला. मुवमेंट पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर 23 वर. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये हे कमबॅक करणारं षटक जयवंत पाटील आपल्याला पाहायला मिळते दीनानाथच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी करताना दीनानाथ इथे सफल झाले होते. याही वेळी आपण पाहिलं तर वेग थोडासा कमी केलाय. आता बॅटरची स्ट्रेंथ ओळखली आहे की कुठेतरी अतुल जास्तीत जास्त वेगवान गतीच्या चेंडूंवर प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती स्ट्रेंथ ओळखल्यानंतर आता त्याचा वीक झोन काय आहे या गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे आणि सातत्याने आता स्लो पण चेंडू हाताळले जातात दीनानाथच्या बॉलिंगमध्ये. अनुभव हे सर फार मोठं वैशिष्ट्य राहिलं आहे वीर तानाजी दापोडे क्रिकेट संघामध्ये. बऱ्याचशा वर्षांपासून हे क्रिकेटर ह्या संघाचं प्रतिनिधित्व करतात. भरपूर चांगला अनुभव आहे. आता काही 2-3 वर्षांपूर्वी काही नवीन खेळाडू देखील तयार झाले आणि त्यांना घेऊन राजम पाटील, दीनानाथ, हर्षद याने एक चांगल्या संघाची बांधणी केली. या दरम्यान मोनिशच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिले षटकार. कार्यकर्ता लय मनानं दिलदार, गोर गरिबांचा एकमेव आधार. हे पाहू शकता लॉफ्ट केलं होतं अगदी नीच. समोर. खरं तर अशा स्ट्रोक साठी फार तुमच्याकडे धाडस असणं गरजेचं आहे. ताकद असणं, टायमिंग असणं फार गरजेचं आहे आणि ते सर्व काही पाहायला मिळालं. सर्व मिलाप पाहायला मिळाला. खरं तर बॅट आणि बॉलमध्ये ज्यावेळी संपर्क झाला होता त्यावेळी टक असा आवाज देखील आला होता मैदानामधून. धावसंख्या 6च्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावरती 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आफ्टर 2 ओव्हर 30 रन्स ऑन अ बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 15.00 या सरासरीनं सध्या तरी धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि याच धावगतीने जर धावा बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर जरूर आपल्याला 75 धावा पाहायला मिळतात. 75 रन्स आणि ती टोटल मी म्हणेल खूप चांगली टोटल असू शकते टीम आरडी ओवलीसाठी. प्रितेश पाटील आलाय. हा देखील एक युवा खेळाडू, यंगस्टर आहे, परंतु मागील 2 ते 3 वर्षांपासून दापोडे संघाचा हा डायमंड अक्षरशः चमकलाय. कोहिनूर हिरा आहे दापोडे गौरव प्रितेश पाटील. खरं तर आता त्याला देखील थोडासा कठीण टास्क, कारण समोर सेट बॅट्समन आहेत, चांगली फटकेबाजी करतात. ओव्हर द विकेटने चाललेत. अतुलसाठी इथे लेन चांगले आहे, स्लॉक करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. खरं तर चेंडू येण्या अगोदरच बॅट त्या ठिकाणी आली होती बॅटर अतुलची. अतुलनं फार चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर अतुल थोडासा स्ट्रगल करताना दिसला, डॉट बॉल खेळताना दिसलाय. 11 या धावसंख्येवरती तो सध्या इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतोय 5 चेंडूचा सामना करत असताना. पुन्हा एकदा बोलत तयार. राईट आर्म ओव्हर द स्टंप. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू बॅटरला आता फॉलो केला. खरं तर बॅटर अगदी लेग स्टिकवर गेले होते. इनसाइड होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, फॉलो केलं गेलं. हे फार चांगलं निश्चितच गुणकौशल्य प्रितेशच्या माध्यमातून आपण पाहिलंय. मग बॅटिंग असो किंवा गोलंदाजी असो, दोन्ही विभागांमध्ये सातत्याने तो चांगली कामगिरी करत असतो आणि पुन्हा एकदा ते पाहायला मिळालं.
पण पहिल्या 2 षटकांमध्ये फार टोटल पाहायला मिळते, मोठी टोटल पाहायला मिळते आणि आता कुठेतरी विकेटची गरज आहे. त्यामुळे कॅप्टन प्रितेशला आणलंय इथे खराब लेन. अकू टप्प्याचा बॉल. सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिले तर फुल्लर लेंथ होते, पुढच्या लेंथचे होते, चांगले आले होते, परंतु त्यानंतर बदल केला लेंथ मध्ये आणि अकू टप्प्याच्या चेंडूवर तयार होता बॅटर अतुल न एक षटकार खेचलाय. गुड शॉट. खराब लेंथ पाहायला मिळाली कारण फुल्लर लेंथचे चेंडू अगदी सहजगत्या विकेट किपरच्या हातामध्ये जात होते. का लेंथ मध्ये बदल केला आता स्वतःलाच प्रश्न पडला असेल. धावसंख्या 6च्या मदतीने 6 वर. फलंदाजाचं देखील कौतुक करेन कारण ज्यावेळी तुम्ही डॉट खेळता त्यावेळी थोडंसं सायकोलॉजिकली दबाव निर्माण होतो, मानसिकता खच्चीकरण होते, परंतु अतुलच्या बाबतीमध्ये तसं काही झालेलं नाहीये. तो डॉट खेळल्यानंतर पुन्हा एकदा हिमतीने उभा राहिला आणि त्याला देखील ठाऊक होतं की एखादा मोठा फटका आपल्यावरचा दबाव रिलीज करेल आणि तो मोठा फटका मात्र त्याच्या बॅटमधून आला. धावसंख्या पाहतोय धावबलकावर 36, एक चांगली धावगती आतापर्यंत बघायला मिळते कारण तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. ओव्हर द विकेट ना प्रितेश. इथे वेग कमी केलाय, बॅक ऑफ हँड हा चेंडू पाहायला मिळाला. धावबाची देखील संधी होती, थोडेसे लेझी पाहायला मिळाले होते विकेटच्या मध्ये धावत असताना अतुल. कदाचित तो फटका बसला असता जर डायरेक्ट हिट झाला असता तर पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावफलक एका धावेने 37 वरती जाऊन पोहोचले. सरीमरी काटे वर्सेस पिंपलास 11 नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी फवाद पॉवर टॉस बॉक्स मध्ये आणि पिंपलास 11 संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. प्रितेश तयार. एक मिड ऑफ आहे 38 सर्कल मध्ये आपण पाहिलं तर यावेळी लेग ब्रेक हलकासा मूवमेंट पाहायला मिळते बॉल मध्ये. मातीच्या विकेटवर असं चित्र पाहतोच आपण बऱ्याचदा. व्हेरिएशन आहे, मिश्रित गोलंदाजी करतोय, षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय. मोनिशनं फार चांगला स्ट्रोक सजवला होता दिनानाथच्या अगेन्स्ट, त्या मोनिशच्या अगेन्स्ट मात्र आता निर्धाव चेंडू आलाय. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा आरडी ओली संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय अनुभवी क्रिकेटर्सचा भरणा असलेला वीर तानाजी दापोडे संघ. फार चांगलं बॅटल पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. यावेळी पुन्हा एकदा लेन थोडीशी मागे घेतली आणि फोर्स केले चेंडूला. ताकद पाहायला मिळाली फटक्या मागे, फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार मध्ये तर तेवढा खराब चेंडू नव्हता, वॉजंट अ बॅड डिलिव्हरी. खरं तर स्ट्रोक क्रिएट केला, त्या शॉटचे निर्माता बनले खऱ्या अर्थानं बॅटर मोनिश आणि तो षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावफलक 3 षटकांच्या अखेरीस 43 वरती जाऊन पोहोचले. असं वाटलं होतं की आता प्रितेश कुठेतरी कमी धावसंख्या खर्च करेल आणि पुन्हा एकदा दापोडे संघाला बॅक करून देईल. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहतोय आफ्टर 3 ओव्हर. ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स इंटरवल. खरं तर जयवंत पाटील आपण पाहिलं क्रिकेटमध्ये पाणी आणि पाणी के साथ कहाणी हे नातं असतं. खरं तर विचार केला तर कुठेतरी स्ट्रॅटेजी आखली जाते. हेड कोच जो बाहेरून काहीतरी निश्चित सल्ला देत असतो आणि तोच सल्ला घेऊन त्यांचा 12वा प्रतिनिधी 13वा खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जात असतो आणि खऱ्या अर्थानं ती कहाणी पूर्ण खेळाडूंना तो सांगत असतो. म्हणजे पाणी आणि कहाणी एक वेगळं नातं राहिलंय. धावसंख्या 43 झाले. काय म्हणाल जी बॅटिंग आतापर्यंत दोन्ही बॅटर करतायत? अगदी जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजन याने तब्बल 19 धावा खर्च केल्या. दीनानाथ याने 11 धावा खर्च केल्या. एक गडी त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिला. त्यानंतर प्रितेश याने तिसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केलेल्या 13 धावा आल्यात. म्हणजे चांगल्या धावा, चांगली खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला ना तर धावगती राखण्यामध्ये यश आलंय फलंदाजी करत असताना. आतापर्यंत ही भागीदारी आपण पाहिली तर 20 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. पार्टनरशिप 9 चेंडूंचा सामना करत असताना अतुल जो सध्या बॅटिंग करतो इंडिव्हिज्युअली 8 चेंडूंमध्ये 17 वर आणि मोनिश त्यानं 3 चेंडूंचा सामना केला आणि 2 मोठे षटकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधून. 12 धावसंख्येवरती तो सध्या बॅटिंग करतोय. एखादं कमबॅक करणार षटक जरूर पाहावं लागेल. खरं तर या मैदानावर आपण पाहिलंय, हे पाहू शकता आपण आपल्या मॉनिटरवर टीव्ही स्क्रीनवर, एक्झिबिशन मॅच रायगड वर्सेस ठाणे. ज्या मॅच साठी निश्चितच फर्स्ट प्राइज बाईक दिला जाईल आणि लुझर संघासाठी देखील 25,000 रुपीज त्या ठिकाणी दिले जातील. आणि निश्चितच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड म्हणून त्या एका खेळाडूला रेफ्रिजरेटर दिला जाणार आहे. पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारची बक्षीस आपण पाहिलेत.
33 बाईक आणि एक स्वीप कारसह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बिग रायव्हलरी, सर्वात मोठी रायव्हलरी टेनिस बॉल क्रिकेट मधील पाहायला विसरू नका. ठीक आज रात्री 8 वाजता गोलंदाजी करण्यासाठी आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय. समीरचा वापर केला जातोय. लोडा एंड कडनं गोलंदाजी केली जाईल. विकेटची नितांत गरज आहे. धावा रोखण्यासाठी, धावा थांबवण्यासाठी या ठिकाणी विकेट घ्याव्या लागतील, परंतु फलंदाज सामन्याचं नाव घेत नाहीत. विध्वंसक रूप पाहायला मिळालंय अतुल आणि मोनिश या बॅटरचा. समीर तयार होतोय. 3 फिल्डर्स 4 फिल्डर्स आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉट क्षेत्ररक्षक करतोय. इथे फुल टॉस होता, प्रॉपर मिडल ऑफ द प्लेट घेता आला नाहीये. चेंडू चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एकच धाव तिथे मिळाली आहे. धावफलक एका धावीनं आता पुढे सरकत असताना डबल 4 44 धावा. खरं तर हा चेंडू खराब होता. ह्या चेंडूचा मात्र योग्य समाचार घेता आलेला नाहीये. थोडेसे निराश असतील स्वतःवरती. एक फलंदाज जो 23 या धावसंख्येवरती बाद झाला होता. जवळपास आता 20 ते 21 धावांची भागीदारी मात्र आता 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. समीरचा हा बॉल समोर डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केलाय. षटकार. क्लासिकल स्ट्रोक आपण पाहू शकता. स्टंप कॅमेरा विजन देखील पाहायला मिळालं. ते दृश्य हे रिप्ले मध्ये आपण पाहतोय. सर्वात सुरक्षित ठिकाण म्हटलं ना टेस्ट खरं तर क्रिकेटमधील, क्रिकेटच्या मैदानामधील, तर अगदी स्ट्रेट ओव्हर द बॉलर हेड हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं पाठवलं होतं. साइड स्क्रीन समोरचा हा स्ट्रोक आपण पाहिला होता. धावसंख्या 50 या साधा वेशा मदतीनं 50 अप 50चा आकडा या ठिकाणी पार केलेला आहे. आरडी ओलीच्या खेम्यामध्ये आता भरपूर हसरे चेहरे पाहायला मिळतात आणि का नको तर एक चांगली सुरुवात त्यांना मिळाली आहे या मॅच मध्ये. यावी बॅटची एज आहे. हार्ड लेंथवर चेंडू होता. गुड लेंथच्या अगदी पुढे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पिच होताना आणि एक अनएक्सपेक्टेड बाउन्स, अतिरिक्त उसली पाहायला मिळाली. जी अपेक्षित होती त्यापेक्षा जास्त उसली होती आणि त्याचा जरूर सामना करण्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि त्याचा फायदा वीर तानाजी दापोडेला होत असताना फलंदाज मोनिश बाद. दीपेशने मात्र खूप सुंदर आणि अप्रतिम झेल टिपलाय आणि महत्वाचा झेल टिपलाय. ही सगळ्यात महत्वाची बाजू. तब्बल 5 फलंदाज बाद. जे 5 फलंदाज सामन्याला कधीही कलाटणी देऊ शकतात असे मात्र 5 फलंदाज बाद झालेत. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती जो मात्र मोठे फटके खेळू शकतो, सामना फिनिश करू शकतो, असा मात्र फलंदाज बाद झाला, तो म्हणजेच प्रितेश पाटील. विकास एंटरप्राइजेस वीर तानाजी दापोडे, हर्षद पाटील फॅन टीम. धावसंख्येच्या एकूण अंकी जरी आपण बघतोय ते म्हणजेच 24 लॉस ऑफ 5. दिस इज द बिग डिफरन्स. प्रितेश सारख्या खेळाडूची विकेट मिळाली. प्रितेशला एक ॲडव्हान्टेज होतं कारण ज्या ठिकाणी तो बॅटिंग करत होता त्या ठिकाणी हवा भरपूर वेगाने येत होती. हो, पवनचा हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर अँगल करण्याचा प्रयत्न केलाय. रिस्टचा वापर तो करतोय, चेसचा वापर करतोय. ओपन चेस बॉलिंग पाहायला मिळते ती गोलंदाज पवनची. वेग प्रचंड निश्चितच या चेंडूवरती मात्र निश्चितवर नियंत्रण ठेवू शकला नाहीये. वेग प्रचंड होता या चेंडूवर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या षटकात त्याने महत्त्वाची विकेट मिळवून दिली आपल्या संघाला, प्रितेश पाटीलची. नेक्स्ट बॉल फ्रॉम पवन ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्वेअर लेग मध्ये आणि ते मात्र कॅच. अप्रतिम झेल. 1 मोर डाऊन. अर्धा डझन फलंदाज बाद झाले दापोडे संघाचे आणि अजूनही धक्का लागला मैदानावर. तुम्ही बघताय मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज बाद झालाय मैदानावर निखिल बाद झालाय. बॅक टू द पवेलियन. 6 गडी बाद दापोडे संघाचे. राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी क्रिकेटचा बिग शो एक नंबर. सन्मान्य गजानन आठवारे साहेब यांचे आगमन झाले. उपसभापती भिवंडी पंचायत समिती, मनपूर्ण हार्दिक स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून.
परिस्थिती मात्र प्रत्येक क्षणाक्षणाला बदलते. प्रत्येक चेंडू मागे परिस्थिती बदलते. राजू आपण बघतोय. आपण अशी परिस्थिती बघितली की एका षटकाकडे धावसंख्या 10 होती. 2 गडी बाद झाले. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. 2 गडी बाद झाले म्हणजे 10 धावसंख्येवर तब्बल 4 गडी बाद झाले. त्यानंतर प्रितेश पाटील माझ्या आतमध्ये प्रवेश करतोय. 2 षटकार तो ठोकतोय. पुन्हा तर चांगली परिस्थिती पाहायला म्हणजे दापोडी संघाची आणि त्यानंतर पुन्हा आपण बघतोय की गोलंदाज पवन 2 गडी बाद करतोय आणि पुन्हा संघाला या सामन्याला आपल्या बाजूने तो झुकवतोय. गुड बॉलिंग पवन. हवा का झोका. इथे मात्र क्रॅकिंग शॉट. अप्रतिम फटका. मागच्या 2 विकेटचं उत्तर षटकाराने दिलंय. 6 धावा. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. हा निर्णय मात्र मला सरप्राईज करणार होता राजू, कारण आतापर्यंत ज्याने गोलंदाजी केली त्याने ओव्हर द विकेट गोलंदाजी केली. एकमेव चेंडू त्याने नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आल्यानंतर त्याला सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला, पण हा षटकार ठोकून बॅट्समनने सरप्राईज केलंय, ते म्हणजेच गोलंदाज पवनला षटकार ठोकून. ही चूक केली आहे राकेश पाटीलच्या समोर, कारण राकेशने ऑलरेडी षटकार ठोकला होता या अगोदर आणि त्याच्यासमोर त्याने राऊंड विकेट येत असताना चेंडू हाताला शॉर्ट पिच चेंडू भेटला आणि त्याच्यावर राकेश तुटूनच पडला. म्हणजे जणू काही तो वाटच बघत होता चेंडूची आणि त्यांची त्याने वाट सुद्धा लावली. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार ठोकत असताना धावसंख्येचा वेग वाढवला आहे. धावसंख्या एकूण अंकित झाली आहे ती 31 धावा. स्टील रिक्वायर 29. 29 धावांची अजूनही गरज आहे. चेंडूची शिल्लक आहे 14. पवन नेक्स्ट बॉल. स्लोरवन चेंडू गती परिवर्तन, थोडासा ऑर्थोडॉक्स फटका. पूल करण्याचा प्रयत्न केला, डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, पण सरप्राईज डिलिव्हरी. एवढं चांगलं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आहे, पण इथे मात्र एक्सपेरिमेंट करत असताना आपण बघतो की बरेचसे खेळाडू चुकतात आणि त्या चुकीच्या चेंडूवर मोठे मोठे फटके पाहायला मिळतात. बॅटिंगमध्ये असो की गोलंदाजीमध्ये असो आपल्याला असे एक्सपेरिमेंट पाहायला मिळतात, पण एक्सपेरिमेंट थोडंसं चुकलं ते पवनचं. फुल टॉस आहे, फक्त लेग ग्लॅन्स केल्या मागे जातो चेंडू. स्क्वेअरमध्ये क्षेत्रशी तिथे येते, चेंडू उचल तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न आणि थोडीसा फंबल. 2 धावा येतात पूर्ण. 2 धावाच्या मदतीने 3 षटकांचा खेळ ते समाप्त होत आहे. धावसंख्या अंकित झाली, धावफरक एकूण 33 धावा. सरासरी फक्त आणि फक्त 11ची असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मागच्या 2 षटकात आपण बघितलं 24 धावा होत्या, सरासरी 12ची होती, पण या षटकात धावा थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत आणि सरासरी थोडीशी खाली घसरते आणि त्याचवर आपण बघतोय की 6 गडी बाद झालेत. हा खूप मोठा डिफरन्स आहे. षटक आपण बघितलं पहिलं विराज म्हात्रेचं 1 षटक हाताला 10 धावा खर्च केला, 2 विकेट त्याने मिळवल्या. जॉन्टी जोशीने धावा खर्च केल्या त्या 14, 2 विकेट त्याने सुद्धा मिळवल्या. काही फ्री हिट सुद्धा आपण बघितले. पवनने मैदानावर आपण बघितलं की 2 विकेट्स त्याने सुद्धा मिळवल्या आहेत आणि फलंदाज आपण बघतोय त्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले आणि फक्त 9 धावा. म्हणजे मागच्या 2 षटकाच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक इकॉनॉमिकल राहिलंय. 2 विकेट्स याने सुद्धा मिळवल्या. म्हणजे ही जी परंपरा होती पहिल्या षटकापासून राजू आपण ती बघतोय की प्रत्येक गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये 2-2 विकेट घेतोय. ती परंपरा 3ऱ्या षटकापर्यंत पवनने कायम ठेवली. त्याने सुद्धा 2 विकेट्स घेतल्या आणि धावा फक्त खर्च केल्या त्या 9. त्यामुळे ऊन पावसाळी असं जे आपण चित्र बघतो ना, म्हणजे या सामन्यात भरपूर काही बघण्यासारखं शिकण्यासारखं आहे दोन्ही संघांना. ज्या संघाने सुरुवात आपण केली आपण बघतोय सुरुवातीच्या षटकामध्ये चौकार ठोकला, शेवट चेंडूवर षटकार ठोकला, एका षटकावर 2 गडी गमत असताना 10 धावा अंकित केल्या. असं वाटलं की प्रितेश मैदानाच्या आतमध्ये येईल, चांगली बॅटिंग करेल, पण तो सुद्धा बघितला आपण एक चुकीचा फटका खेळत असताना किंवा ज्या ठिकाणी तो बॅटिंग करत होता राजू त्या ठिकाणी त्याला ॲडव्हान्टेज होतं, कारण त्या ठिकाणावरून हवा खूप वेगाने वाहत असते. तुम्ही एक जरी फटका प्रॉपरली जर टायमिंगवर कनेक्ट केला तर तो सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. पण इथे आपण असं बघितलं की चेंडूला जास्त एलिव्हेशन मिळालं नाही आणि बरोबर डीप मिड विकेटला थोडंसं पॅरल स्ट्रोक होता, बरोबर त्या खेळाडूच्या हातमध्ये चेंडू गेला आणि चेतन इथे कुठलीही चूक केली नाही. खूप चांगला झेल टिपला चेतनने आणि इथे मात्र एकूण जे आपण बघतोय 6 फलंदाज बाद झालेत, जवळजवळ अर्धा डझन फलंदाज बाद झालेत. निम्मा संघाच्या पलीकडे फलंदाज बाद झालेत, तंबूत परतलाय आणि सागण्याच्या मोबाईलला धावसंख्या फक्त 31 धावा धावफलकावर, 33 धावा धावफलकावर. आपण बघतोय स्क्रीनवर क्लॅश ऑफ टायटन्स राष्ट्रवादी चषक 2022 अंजूर एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय लढत, एक मैत्रीपूर्ण लढत आणि या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळेल की पहिल्यांदाच सामनावीरसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच फ्रीज आणि विजेत्या संघाला बाईक आहे, तर पराभूत संघाला आहे ते म्हणजेच 25,000 रुपये कॅश प्राईज. लुझिंग टीमसाठी तो संघ पराभूत होईल किंवा उपविजेता राहील या सामन्यामध्ये त्या संघाला 25,000चं एक मोठं कॅश प्राईज आहे. जिंकलेल्या संघाला बाईक आहे आणि सामनावीरसाठी फ्रीज. बघा आयोजकांच्या माध्यमात एक सूचना अशी येते की तुम्हाला जर बॅट चेंज करायची असेल, तुमचा जो 12वा खेळाडू असेल ना तोच फक्त मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल. 12वा खेळाडूच जाईल, पाणी घेऊन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये 12वाच खेळाडू जाईल. ही सूचना आमच्या आयोजकांच्या माध्यमात आमच्यापर्यंत आली आहे. राजन थँक्यू.
तर 33 धावा अंकित झाले. 27 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 बॉल अँड 27 टू विन. एक गाव एक मंडळ म्हणून ही ख्याती आहे या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे संघाची. स्पर्धेमध्ये आपण बघतोय विकास एंटरप्राइजेस वीर तानाजी दापोडे या नावाने हा संघ इथे खेळतोय. गोलंदाजी मार्कवर बघूया. षटक घेऊन सज्ज झाले तो म्हणजेच सूरज. चौथा फ्रेश गोलंदाज वापरलाय RD ओळी संघाने. बारा चेंडू 27 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करावा. स्टंप विजन स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. चला दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला चेंडू कव्हर करते येईल. थोडासा वेळ घेतलाय. 2 धावांचा प्रयत्न पण नकार दिलाय. गुड डिसिजन. एकच धाव कंप्लीट होईल. राकेश पाटील एकमेव असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो मात्र एकाकी झुंज देतोय. 2 षटकार त्याने ठोकलेत. एक डबल त्याच्या बॅटमधून आहे. 2 डॉट आहेत. 14 धावांवर तो खेळतोय. चेंडू सामोरे गेला तो 5. वैयक्तिक धावसंख्या 14. बघायचं सचिनला कशा प्रकारे साथ देण्यास. सचिनने स्ट्राईक रोटेट केले ते राकेशकडे. राकेश ऑन स्ट्राईक. राकेश पाटील 4थ्या क्रमांकावर. त्याच्यानंतर आलेले 3 फलंदाज तंबूत परतलेत. राजन पाटील, प्रितेश पाटील आणि निखिल. 11-26. शॉर्ट ऑफ लेंथ होता. दिशा देण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंच ते सांगतात की हाईट फॅक्टर आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर तो कुठे जाऊन ब्रश होतोय. हाईट फॅक्टर काय आहे. पिचिंग ऑफ द डिलिव्हरी काय आहे. इम्पॅक्ट काय आहे. या सगळ्या गोष्टी निश्चित पंचांनी तपासल्या आणि निश्चित असतं लगेच निर्णय दिलाय. नकार दिलाय. चेंडू शिल्लक ते 10. धावा त्या 26. सर्व गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली आहे प्रत्येक षटकामागे. विराज 1 षटक धावा खर्च केले तर 10. 2 विकेट. जॉन्टी जोशी धावा खर्च केल्या 14. 2 विकेट. पवनने 1 षटक हाताला धावा खर्च केल्या त्या 9. 2 विकेट त्याच्या नावावर. सूरज थोडासा ओव्हरपिच होता. अप्रतिम चेंडूची फेक. सुपर डिलिव्हरी. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. चेंज ऑफ द पेस हाताळलाय आणि पूर्णपणे डॉमिनेट केलंय ते स्ट्रायकिंग एंडला राकेश पाटीलला. राकेशकडे कुठल्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं आणि इथे मात्र जणू काय सूरजला माहिती होतं की हवेच्या अगेन्स्ट का होईना पण इथे मात्र मोठा फटका मारण्याचा राकेश प्रयत्न निश्चित करणार म्हणून चेंडूची गती थोडीशी कमी केली पण त्याच्या रेंजमधला चेंडू होता तो मात्र निश्चितच सडनली मात्र खाली बसला फलंदाज त्याच्या बॅटवरून निघून गेला. डॉट डिलिव्हरी. ऑन साईडला प्लेसमेंट खूप चांगलं आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलं. चेंडू कार्पेट शॉट आहे. क्षेत्राशी दूरवर येतोय. 2 धावाचा प्रयत्न. थोडासा फंबल. 2 धावा इनऑर्डर पूर्ण. गुड रनिंग. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे निश्चितच हीच आलोचना करत असेल की स्ट्रायकिंगला राकेशलाच राहू दे. राकेशच्या बॅटमधून फटके होते. राकेश मारू शकतो. राकेश सामना जिंकून देऊ शकतो. धावसंख्या 36 धावा अजूनही करायच्या त्या 24. चेंडू शिल्लक आहे ते 8. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकू शकाल नरेश ढोमे यांचा, प्रख्यात समालोचक महाराष्ट्रामध्ये. आज आपण त्यांच्या वाणीचं सुद्धा समालोचन आपण ऐकणार आहोत. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला अप्रतिम फटका बघायचा तो फिनिश झाला का चेंडू क्षेत्ररक्षक तिथे होते पण त्याच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करून सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर बाल्या मामाचं काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर. क्या बात आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळते. बाळमामांच्या नावाचा उल्लेख त्यांच्या कार्याचा उल्लेख असलेलं हे गाणं. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आपण बघतोय केतन तरे, सुनील घरत. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 33 बाईक आणि 1 कारसह प्रथमच राष्ट्रवादी चषक. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित राष्ट्रवादी चषक 2022. स्ट्रायकिंगला राकेश. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता अजूनही. हो चेंडू ऑन साइड टायमिंग होत नाही बरोबर पण इथे मात्र प्रयत्न हाच असेल की एकदा तिथे पूर्ण केली जाईल. राकेशला स्ट्राईक मिळेल आणि तेच झाले तिथे मैदानावर. 1 धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक पुन्हा तर राकेशकडे झाले कारण षटक 14 समाप्त होत आहे. 4थ्या षटकाकडे धावसंख्या आपण बघूया ज्या अंकित झाले धावफरक 43. 7 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि बघायचं आहे इथे मात्र आपण बघितलं की 4 गोलंदाज वापरले या संघाने
त्यामध्ये आपण बघतोय की विराज मात्रे 1 षटक, त्यानंतर जॉन्टी जोशी 1 षटक, पवन 1 षटक, सूरज 1 षटक. त्यामुळे या 4 पैकी किंवा वरच्या 3 पैकी कुठला ऑप्शन आता या संघाकडे आहे जो मात्र निर्णायक षटक हाताळणार. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 17 धावेंची. 17 रिक्वायर फ्रॉम द 6 डिलिव्हरी. ऑप्शन खूप चांगले आहेत, विराज, जॉन्टी आणि पवन. कारण पवनने आपण बघतो इकॉनॉमिकल षटक टाकलंय, 9 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्यात. जॉन्टीने मात्र प्रत्येक चेंडूवर मात्र खूप चांगलं सरप्राईज गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जरी त्याने 14 धावा खर्च केल्यात, कारण त्याच्यावर फ्रीट सुद्धा आपण बघितला होता आणि अशा मुवमेंटला त्याने 14 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने मिळवल्यात. विराज मात्रेने 1 षटक हाताळलंय, 2 धावा खर्च केल्यात, ते एकूण 10 आणि 2 विकेट त्याच्या सुद्धा नावावर आहेत. गुड डिसिजन, चांगला निर्णय घेतलाय. पवनच्या हातात चेंडू दिलाय, कारण पवनकडे व्हेरिएशन जबरदस्त आहे. अपकमिंग टॅलेंट्स, अपकमिंग यंगस्टर या संघामध्ये मगाशी समीरने जो उल्लेख केला, समीर ठाकरे आमचे जे समालोचक, उद्योन्मुख खेळाडूंना घेऊन बांधलेला संघ आहे RD ओळी आणि चांगली लढत देत आहेत हे सर्व खेळाडू. स्ट्राईक राकेश आणि राकेशच्या बॅट पण तडाखा विस्फोटक अंदाजमध्ये फेकून दिला स्लॉक स्वीपचा फटका आणि हा षटकार. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. कधी बॉलरला फुटलाय घाम, विकेट घेऊन करतोय कार. कधी बॉलर हॅट्रिक. व्हॉट अ शॉट इज दॅट. हा फटका बघून निश्चितच शाहरुख खानच्या एका मूवीची आठवण झाली आणि त्याने जरूर काही डगआउट मध्ये सांगितलंय मैं हूं ना. काय षटकार, काय फटका एक्झिक्यूट केला. स्लॉक स्वीपचा फटका फेकून दिला सीमारेषच्या बाहेर आणि एका षटकाने बघा किती मोठा फरक पाहायला मिळतोय. त्याने आतापर्यंत आपल्या इनिंगमध्ये जे षटकार ठोकले ते एकूण 4 आणि जेव्हा जेव्हा त्याच्या बॅटमधनं षटकार आले त्याने कॉन्फिडन्स दाखवलाय की सामना मी सुद्धा इथे जिंकून देऊ शकतो. हरकत नाहीये, माझ्यासमोर माझे सर्व सिनियर खेळाडू इथे आले, बाद झाले का हरकत नाहीये, पण इथे मात्र मला आज काहीतरी करून दाखवायचं आहे. मी ते सामना जिंकून दाखवणार आणि तो प्रयत्न सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, गरज आहे ती 11 धावेंची. 11 टू विन फ्रॉम द 5 डिलिव्हरी. क्लोज एन्काउंटर. वैयक्तिक धावसंख्या आपण जर बघतोय तर म्हणजेच राकेश पाटीलची 4 षटकाच्या मैदानात 1 सिंगल 1 डबल 29 धावांवर तो नाबाद खेळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम राकेश. व्हॉट अ इनिंग अंडर प्रेशर. दबावाखाली आपण बघतोय की राजू भल्या भल्यांची शिटी वाजते. आपण बघतो घरामध्ये प्रेशर कुकर असतो, दुसरा दबावाखाली असतो, त्याच्या शेवटी शिट्या वाजत असतात. 3 शिट्या वाजल्या की आपल्या घरातल्या गृहिणी कुकर बंद करतात कारण भात शिजलाय. पण इथे मात्र डाळ शिजू देणार नाहीये, तो म्हणजेच राकेश पाटील. अशी धुरंधर फलंदाजी आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळते आणि समोरच्या संघाला दाखवून दिलंय तुमच्याकडे जरी तुमच्या रंगाचा टी शर्टचा रंग लाल असेल पण मी इथे मात्र माझ्या संघासाठी निश्चित एक जबरदस्त फाईट देणार आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देत असताना सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार. अशी बॅटिंग केली राकेश पाटीलने. पवन नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. हो, बॉटम हँड ब्लॉक होलचा चेंडू. तर 2 धावाचा प्रयत्न असेल, बघायचा चेंडू जे कव्हर करतेपर्यंत तो चेंडू फेक होईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. सेन्सिबल क्रिकेट. कौतुक करेन मी राकेशचं. आक्रमणासोबत संयम सुद्धा माझ्याकडे हे त्याने दाखवून दिल्या फटक्यामध्ये. एकामध्ये आपण बघतोय गोलंदाज पवन एक चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे. तो समोरच्या फलंदाजाला संभ्रमात टाकू शकतो असा त्याने चेंडू हाताला निश्चित होता, पण तिथे बघितलं की फुलटॉस चेंडू बॅटर करून घेतला, ब्लॉक होलचा चेंडू एक्झिक्यूट केला ऑनसाईडला हलक्यात आणि बॉटम हँडचा वापर करून तिथे मात्र 2 धावा अंकित करून स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे मिळवलाय. समीकरण उरले 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. लेग ग्लान्स फ्लिक केलाय, शतशक डीपमध्ये स्क्वेअर रिलेशन तिथे कव्हर करतोय आणि खरा फिल्डिंग. हा चेंडू नाही मॅच सोडली आहे. खरा फिल्डिंग, सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. कधी फिल्डरने केली कमाल, चित्त्यासारखा मारून झेप, ड्राईव्ह मारून घेतलाय झेल. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजुरची तात्याना हाय न्यारी. झाली पब्लिक सारी फिदा.
मागच्या काही चेंडू आपण जर बघितलं तर जिथे मात्र प्रितेशचा जेल सुटला होता, पण त्या प्रितेशला बाद करून सामन्यामध्ये जॉन्टीने पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलं होतं. पण इथे काय होत आहे की गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावत आहेत, फिल्डरची साथ लाभत नाहीये. त्यामुळे आता समीकरण उरलंय 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. वॉट अ मॅच. सामना कुठे होता आणि कुठे आलाय बघा. 12 चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज असताना सामन्याला बघा काय कलाटणी मिळते. शेवट षटक जिथे 17 धाव्यांची गरज होती आणि बघताय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय सामना रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये गुड बॅटिंग. किस्मत भी बहादुरो काही साथ देते अशी बॅटिंग पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज भाऊ आहेत आणि काय फलंदाजी केली आहे, काय पार्टनरशिप केली आहे मैदानावर सचिन आणि त्याचबरोबर राकेश पाटीलने. 3 चेंडू आणि गरज आहे ती 5 धाव्यांची. हो, स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. सचिन स्ट्राईक एंडला येण्याचा प्रयत्न करत होता पण नकार दिला राकेशने. गुड डिसिजन, कारण राकेशकडे तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. सामना फिनिश करू शकतो, कलाटणी देऊ शकतो. आतापर्यंत त्याने कॉन्फिडेंटली बॅटिंग केली. त्याच्या समोर दिग्गज फलंदाज राजू बाद झाले आणि अशा मुवमेंटला तो स्वतः तळ ठोकून आहे. स्वतः त्याने जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं हे राकेशच्या बॅटमधून पाहायला मिळते. बघायचं पवन याच्या अशा मुवमेंटला कलाटणी कशी मिळवून देणार आपल्या गोलंदाजीतून, आणि तो एकमेव असा दुवा आहे जो सामना जिंकून देऊ शकतो. पवन पुढचा चेंडू, ब्लॉकहोलचा चेंडू तपासी पंचांकडे अपील. पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. पंच हे सांगतात की चेंडू एसटी सोडून जात होता. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेलाय. ऑन साईडला प्लेस झालाय चेंडू. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या आहेत. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे खेळाडू करतात, पण पंच हे सांगतात की बॅटची एज लागून चेंडू निघून गेलाय. त्यामुळे समीकरण आता उरलंय की 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 3 धाव्यांची गरज आहे. आतापर्यंत राजेश पाटीलने मला सांगितलं की स्पर्धेमध्ये 4 सुपर ओव्हर म्हणजे 4 वेळा सामने टाय झालेत. त्यामुळे इथे शक्यता आपण नाकारू शकत नाहीये. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होणार आहे. तरच आणि फक्त तरच. आणि सामनाचा रिझल्ट काही लागू दे, जिंकू दे, हरू दे, टाय होऊ दे, कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाता कामा नये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कुठल्याही संघाचा समर्थक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची मात्र दक्षता घ्या आपण. सामना बरोबरी सुटला तरच सुपर ओव्हर आहे. पुन्हा तर तेच सांगतोय, बरोबरी सुटला तरच. जिंकायचं असेल तर मॅच फिनिश करावीच लागेल. 3 धावा इथे जमवाव्याच लागतील राकेश पाटीलला. काय सामना रंगलाय. आता मात्र भवितव्य दोन्ही खेळाडूंच्या हातामध्ये. एका बाजूने विकास एंटरप्राइजेस वीरतांजली क्रीडा मंडळ दापोडे संघाचं भवितव्य राकेश पाटीलच्या हातामध्ये, तर आरडी ओळीचा एक नवीन उद्योन्मुख संघ तुम्ही पाहतायत खेळाडूंचा, आणि त्याचं मात्र भवितव्य त्या सामन्याचं, त्या संघाचं, ते गोलंदाज पवनच्या हातामध्ये. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. अप्रतिम सामना. स्लोअर 1 चेंडू आणि दिशा दिली फक्त, आणि काय फिनिश. सेन्सिबल क्रिकेट, मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय राकेश पाटीलने. चेंडू जिथे गेला तिथे मला वाटतं प्रितेश पाटील जातोय चेंडू आणण्यासाठी. सामना इथे जिंकलाय तो विकास विकेटवर सेलिब्रेशन करू नका. दापोडे टीम, राजन प्लीज काढून जरा सूचना द्यायच्या आहेत. विकेटवर सेलिब्रेशन करू नका. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोराम. बघा, एखाद्या खेळाडूच्या डोक्यावर टोपी म्हणजे त्याचा सन्मान असतो, ती फेकण्याची काही गरज नाहीये. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली, अशा प्रकारचं काही कृत्य इथे करू नका.